ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आता नातेवाईकही प्रयत्न करतात, त्या माध्यमातूनही संवाद होतो. हा राजकीय विषय आहे नाही, पण चंदूमामा वैद्य मला माहित नाही की त्यांनीही अनेकदा प्रयत्न केले. मला माहित नाही. राऊत प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नांना यश येईल. आम्ही नक्की 100% प्रयत्नाचा गरजच नाही. प्रयत्न कशा करता हवे. आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल, हे होणं गरजेचं आहे, हे ठामपणे आम्ही सांगतोय, मनापासून सांगतोय, भावनिकदृष्ट्या सांगतोय. आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू, हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. एका बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा करत असताना दुसऱ्या बाजूला राणे कुटुंबामध्ये सुद्धा दोन भावांमध्ये वाद दिसतो आहे. महायुतीतच नितेश राणे एक विधान करतात, त्यावर मला प्रतिक्रिया देतात. मी काय ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा माणूस नाही. मुळात भावाभावात वाद होऊ नयेत, घर कोणाचे असू द्या. राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नये. हा वैचारिक वाद असू शकेल. एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहेत, दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत. कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला. एकाच घरात राहतात, वेगळे राहत नाहीत ना. हा राजकीय वाद असेल, वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो. आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे. अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. रावसाहेब, महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही. म्हणजे जे काही रिपोर्ट कार्ड आलं मंत्र्यांच्या कामगिरीचं, त्याबद्दल ते असं म्हणतात की मी कधीही नापास होऊ शकत नाही. आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात. खोटं बोलतायत ते. त्यांनी त्याच्यानंतर इन्कार केला. हे कॉपी करून पास होणारे लोक आहेत. कॉपी करून हे सगळे त्यांचे नेते असतील, त्यांचे आमदार असतील, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष असेल, राहुल गांधींचा लेख हा त्यावरच आहे ना. हे कसे पास झाले. तुम्ही वारंवार तुम्हाला प्रश्न विचारताय, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर राहुल गांधींचा लेख, आम्ही आतापर्यंत मांडलेली भूमिका, हे कॉपी करून, चोऱ्या माऱ्या करून, लांड्या लवाड्या करूनच पास झाले आणि सत्तेवर आले. अलीकडच्या काळात भाषिक वाद पुन्हा एकदा पेटलेला बघायला मिळतो. अनेक घटना अलीकडच्या काळात घडलेल्या, ज्यात परप्रांती असा वाद पाहायला मिळतो. तसाच एक वाद घाटकोपरमध्येही दिसतो आहे. कुटुंबानं मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे. घरी काही कुत्रा पाळला होता आणि त्यावरून वाद झाला आणि त्यावरून हा प्रकार आहे. ठीक आहे, या विषयावर तुम्ही हा प्रश्न पोलिसांना विचारा. सर, हिंदी में जानना बोलिए. चाहिए. मोदी जी ने कहा है कि 11 साल में उन्होंने महिला शक्तिकरण के लिए बहुत कुछ काम किया है और उनके लिए मजबूत एक आईडी है बोल सकते सर. और दूसरी ओर से जो लाडली बहन योजना है उसमें पैसे देने के लिए नहीं है, अनाथों के बच्चे सब जो पैसे उनको जो दिए जाते हैं वो डाइवर्ट किए जा रहे हैं. सर, किस तरीके से देखते हैं सर? काम किया ही नहीं है ना. प्रधानमंत्री ने 11 साल में क्या किया है? 200 विदेश में घूमते रहे, यहाँ बोलते रहे, हाँ, लोगों को झूठे आश्वासन दे. अगर आपने कुछ किया है तो एक 11 साल की जो आपकी उपलब्धियां है, आपने जो काम किया है, उस बारे में कॉन्फ्रेंस लीजिए, पूरे देश को बताइए. हम आपको सवाल पूछेंगे. नहीं तो जो 4-5 पत्रकार है इस देश में, चाहे रवीश कुमार जी है, चाहे संजय, हाँ, चाहे राजदीप सरदेसाई जी है, और भी हो सकते हैं, आप हमें, हम आपकी